तू शक्ती, तू भक्ती, प्रत्येक क्षेत्रात गाठत नवी उंची. तूच आहेस जिद्द, तूच कर्तृत्वाची निशाणी, संघर्षातून साकारतेस नवी कहाणी. नारी तू नारायणी. यंदाच्या नवरात्र उत्सवात आम्ही घेऊन येत आहोत 9 दिवसांची एक अनोखी मालिका, जिथे उलगडल्या जातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या प्रेरणादायी कथा. नारी तू नारायणी. साहित्य, विज्ञान, शिक्षण, प्रशासन किंवा राजकारण, क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर महिलांनी उमटवलेला अमिट ठसा आणि स्थानिक पातळीवरील महिलांनी जपलेला तोच वसा, याची अनोखी कहाणी नारी तू नारायणी. यंदाच्या नवरात्रोत्सवात पाहायला विसरू नका स्त्री शक्तीचा हा महोत्सव तुमच्या आवडत्या आर चॅनलवर. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत रोज रात्रीच्या 8:30च्या बातमीपत्रासोबत, पुनःप्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 आणि दुपारी 2च्या बातमीपत्रासोबत. याचे प्रायोजक आहेत SSV ज्वेलर्स. आभूषणांमधून सौंदर्य आणि कर्तृत्वामधून गौरव. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार, मी विशाखा जोशी. नारी तू नारायणी या मालिका शृंखलेतल्या शेवटच्या भागामध्ये सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांचा आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी सौ रूपा दड्डी. गर्दिश के तारे भी करते हैं झुककर तुझे सलाम. गर्दिश के तारे भी करते हैं झुककर तुझे सलाम. तू है हिम्मत की परिभाषा. तू है हिम्मत की परिभाषा, मेरे देश की तू बनी पहचान. कल्पनाओं से बढ़कर भी हमारी कल्पना की उड़ान. अंतरिक्ष में भी लिखा है सुनहरे अक्षरों में तेरा नाम. नारी जगत की तू प्रेरणा. नारी जगत की तू प्रेरणा, तुझे शत शत प्रणाम. कल्पना चावला. प्रत्येक भारतीयाच्या मनातील अंतराळपरी. काही व्यक्तिमत्व अशी असतात जी त्यांच्या जाण्यानंतरही जनमानसात सदैव जिवंत राहतात. अशीच ही भारत मातेची सुपुत्री कल्पना चावला, जिच्या जाण्याने अख्खा भारत देश हळहळला, शोकसागरात बुडाला. आजची नारी तू नारायणीची ही माळ या वीरांगनेला तिच्या अमर स्मृतीला समर्पित करीत आहोत. असं म्हणतात की कला असो की विज्ञान, याचा उगम स्त्रीच्या हातून झालाय. संपूर्ण इतिहासात महिला आणि मुलींच्या मनातल्या तेजस्वी कल्पनांनी विविध क्षेत्रातल्या संशोधनाला आकार दिलाय. त्यांचं संशोधन, शोध, नवकल्पनांनी मानवी जीवन अधिकाधिक सुलभ आणि समृद्ध केलंय आणि आशादायक भविष्यासाठी मार्ग प्रशस्त केलेत. स्त्रियांचं विज्ञान क्षेत्रातलं योगदान नेहमीच उल्लेखनीय राहिलंय. आणि म्हणूनच जरी 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जात असला, तरीही 11 फेब्रुवारी हा महिला आणि विज्ञानातील मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित यामधील महिलांच्या अद्भुत योगदानाची दखल घेण्याचा, त्यांचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे. गेल्या 2 शतकात विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये महिलांनी मौलिक योगदान दिलं आहे. नुकतेच चांद्रयान आणि मंगळयान मोहिमेतही आपण सगळ्यांनी हे अनुभवलं आहे. आज आपण अशाच विज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील महिलांच्या कर्तृत्वाचा धांडोळा घेणार आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिलांनी क्रांतिकारक कामगिरी करून समाजाच्या प्रगतीला नवी दिशा दिली आहे. त्यांनी आपल्या शोध, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या विकासानं भारताला जागतिक स्तरावर अग्रणी केलं आहे. चला भेटूया त्या नवदुर्गांना, ज्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नव्या दिशा निर्माण केल्या आहेत. कल्पना चावला, भारतीय अंतराळवीर, जिनं अंतराळात जाऊन आपल्या कर्तृत्वानं भारतीय महिलांना नवी प्रेरणा दिली. त्या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. कल्पना चावला यांनी नासाच्या अंतराळ कार्यक्रमात भाग घेतला
आणि 1997 साली त्यांनी अंतराळात आपली पहिली सफर केली. त्यांचं जीवन आणि कार्य आजही लाखो भारतीयांना प्रेरणा देत आहे. टेसी थॉमस, भारताच्या मिसाईल वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ज्यांनी अग्नि क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली. टेसी थॉमस यांनी DRDO मध्ये काम करताना भारताच्या अग्नि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात नेतृत्व केलं. त्यांचं नेतृत्व आणि तांत्रिक कौशल्य भारताच्या संरक्षण क्षमतेसाठी महत्वाचं ठरलं. डॉक्टर सौम्या स्वामीनाथन, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम करणाऱ्या आणि जागतिक आरोग्य संशोधनात मोठं योगदान देणारं एक अग्रगण्य व्यक्तिमत्व. डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी TB आणि इतर संसर्गजन्य रोगांच्या उपचारांसाठी संशोधन केलं. त्यांनी भारतातील आणि जागतिक आरोग्य क्षेत्रात वैज्ञानिक संशोधनाचं महत्त्व प्रस्थापित केलं. डॉक्टर रितू करिधाल, भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेच्या उपसंचालक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतीय अंतराळ संशोधनात क्रांतिकारक योगदान देणाऱ्या एक महिला वैज्ञानिक. रितू करिधाल यांनी इस्रोच्या मार्स ऑर्बिटर मिशन मंगलयानमध्ये उपसंचालक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कामामुळे भारत अंतराळ संशोधन क्षेत्रात अग्रस्थानी पोहोचला. डॉक्टर चंद्रिमा शहा, भारतीय नॅशनल सायन्स अकॅडमीच्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि जीवशास्त्रातील महत्त्वपूर्ण संशोधक. डॉक्टर चंद्रिमा शहा यांनी प्राणी विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय वैज्ञानिक संस्थेनं मोठी प्रगती केली आहे. असीमा चॅटर्जी, भारतातील पहिल्या महिला वनस्पती शास्त्रज्ञ आणि ऑर्गॅनिक केमिस्ट, ज्यांनी अनेक औषधी वनस्पतींचं संशोधन केलं. त्यांच्या कार्यामुळे कॅन्सर आणि मलेरियाच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळालं. असीमा चॅटर्जी यांनी अल्कलॉइड्स, मलेरिया आणि कॅन्सर उपचारांवर संशोधन केलं. त्यांच्या कार्यामुळे आजही औषध निर्माण क्षेत्रात त्यांचं संशोधन आदर्श मानलं जातं. रोहिणी गोडबोले, भारतीय उच्च ऊर्जा भौतिक क्षेत्रात काम करणाऱ्या एक आदरणीय शास्त्रज्ञ. त्यांनी कण भौतिकशास्त्र आणि कॉस्मिक किरणांवर महत्त्वाचं संशोधन केलं आहे. रोहिणी गोडबोले यांनी पार्टिकल फिजिक्समध्ये विविध संशोधन प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यामुळे भारतातील भौतिकशास्त्राच्या संशोधन क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडले आहेत. बिबा चौधरी, भारताच्या पहिल्या महिला कण भौतिक शास्त्रज्ञ, ज्यांनी कॉस्मिक रे संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. बिबा चौधरी यांनी कॉस्मिक किरणांवर संशोधन करून भारतीय भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला. त्यांचं संशोधन आजही जगभरातील वैज्ञानिकांना प्रेरणा देते. या नवदुर्गांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नव्या दिशा निर्माण केल्या आहेत. त्यांच्या संशोधनानं आणि कार्यामुळे भारत विज्ञानाच्या जगात महत्त्वपूर्ण स्थानावर पोहोचला आहे. दर्शक हो, आता स्थानिक महिलांच्या कर्तृत्वाचा आढावा घेताना आपण पहिल्यांदा भेटणार आहोत डॉक्टर विदुला म्हैसकर यांना. त्यांचं माहेर बुकटे आलूर. आलूरकर रिसॉर्टच्या संचालिका माधुरी आलूरकर यांच्या त्या पुतणी. विज्ञान आणि शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलंय. त्यांनी मुंबई विद्यापीठातून BSc मायक्रोलॉजी आणि MSc बायोकेमिस्ट्री केलंय. शिवाय त्यांना हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबईतून इम्युनॉलॉजीमध्ये PhD प्राप्त झाली आहे. त्यांचा शैक्षणिक प्रवास खूपच उत्कृष्ट आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया येथे पोस्ट डॉक्टरल फेलोशिप पूर्ण केली आहे. अशा प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण घेणं हेच खूप अभिमानास्पद आहे. त्यांचं काम खूपच महत्वाचं आहे. विज्ञान आणि गणित मुलांना अर्थपूर्ण आणि प्रयोगशील रीतीने शिकता यावं यासाठी त्यांनी भारतात आणि विदेशातही विविध शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा घेतल्यात. सध्या त्या सर्व समावेशक शिक्षणावर काम करतायत.
त्यांचा 20 वर्षाचा अनुभव खूप काही सांगून जातो. त्या विज्ञान प्रसारासाठी कार्यशाळा, व्याख्यानं आणि डेमॉन्स्ट्रेशन्स घेतात. विद्यार्थ्यांना शाळेत शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात हाताने करून तपासता यावं, हा त्याचा उद्देश असतो. त्यांच्या कामामुळं शाळेतल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजायला मदत होते. त्यांचा arvindgupta.toys.com हा प्रकल्प खूप प्रसिद्ध आहे, ज्याला हजारो लोकांनी भेट दिली आहे. त्यांनी IISER पुणे आणि लोणावळ्यातील मनशक्ती संस्थेतही व्याख्यानं दिली आहेत, ज्याचे लिंक यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्यांनी विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी स्थापन केलेल्या आयुका संस्थेत त्यांनी काम केले आणि पद्मश्री अरविंद गुप्ता यांच्यासोबत 12 वर्ष आयुकामध्ये वैज्ञानिक खेळणी तयार करण्यावर त्यांनी काम केले. विदुलाताईंनी खूपच प्रेरणादायी काम केलं आहे. त्यांनी विज्ञानाला अधिक सुलभ आणि रुचकर बनवलं आहे. त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या पुढील कार्यातही त्यांना असाच यशाचा मार्ग मिळो अशी मनापासून शुभेच्छा. दर्शक हो, आजच्या नारी तू नारायणी या विशेष भागात आता आपण सुप्रिया अंकुश गुप्ता यांची प्रेरणादायी कहाणी उलगडणार आहोत. पूर्वाश्रमीची सुप्रिया उत्तमचंद्र इंगवले, नामांकित डॉक्टर उत्तमचंद्र इंगवले यांची कन्या. ही गडिंग्लजची रहिवासी आहे. शिक्षणाच्या बाबतीत सुप्रियानं खूपच मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी अन्न तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनामध्ये MTech केलं आहे आणि सोबतच ICAR नेट पास केलं आहे. त्यांचं BE फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीचं शिक्षण आनंद, गुजरात येथील AD पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये झालं. अन्न तंत्रज्ञान म्हणजे अन्नाच्या सुरक्षिततेपासून ते त्याच्या शाश्वततेपर्यंतच्या सर्व प्रक्रिया. यामध्ये अन्न साठवणूक, प्रक्रिया आणि पॅकेजिंग यासारख्या विविध बाबी येतात. अन्न तंत्रज्ञानाच्या वापरामुळं अन्नाचा अपव्यय कमी होतो आणि अन्न अधिक काळ टिकून राहतं. आणि हे क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे. अन्न प्रक्रियेचे विविध तंत्र वापरून अन्न अधिक सुरक्षित आणि परवडणारे बनवले जाते. पाश्चरायझेशन, फ्रीजिंग, पॅकेजिंग आणि निर्जलीकरण ही काही प्रमुख तंत्र आहेत. सुप्रिया यांनी हे क्षेत्र का निवडलं असं विचारल्यावर त्या सांगतात की अन्न तंत्रज्ञान हे भारतात उदयोन्मुख असलेलं एक मोठं क्षेत्र आहे. आजच्या स्टार्टअप संस्कृतीत अन्न प्रक्रिया व्यवसाय सुरू करणं हे आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर आहे आणि या व्यवसायामुळं रोजगाराच्या संधी निर्माण होतात. खरंय, अन्न प्रक्रिया उद्योगात केवळ शेतकऱ्यांनाच फायदा होत नाही, तर संपूर्ण समाजालाच लाभ मिळतो. महिलांसाठी हा व्यवसाय खूप चांगला आहे. महिला स्वयंसहायता गट तयार करून त्यातून अर्थार्जन करू शकतात. सुप्रिया यांनी MTech पूर्ण केल्यावर अनेक नामांकित अन्न कंपन्यांमध्ये तांत्रिक अधिकारी म्हणून काम केलंय. त्यांनी हिंदुस्तान फूड्स लिमिटेड गोवा, फनक्रीम फूड्स गोवा, पाचगणी येथील चीज फॅक्टरी आणि देवगड येथील मँगो पल्प प्रोसेसिंग युनिटमध्ये काम केलंय. अर्थातच या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवातून त्यांनी खूप काही शिकले आहे. त्यांना अन्न उद्योगात काम करण्याबरोबरच अध्यापनाचाही अनुभव आहे. त्या नेट पात्रता प्राप्त आहेत आणि त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापन केलं आहे. अशा अनुभव संपन्न महिलेचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. अन्न प्रक्रिया उद्योगात करिअर करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी आणि मुलींसाठी ही संधी खूप मोठी आहे. हो, आणि त्यांचं असं म्हणणं आहे, या क्षेत्रात मोठं यश मिळवण्याच्या खूप संधी आहेत. मग तुम्ही कर्मचारी असाल किंवा उद्योजक. सुप्रिया यांना आमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या पुढील कार्यातही त्यांना यश मिळो हीच आमची मनपूर्वक इच्छा. दर्शक हो, आता नारी तू नारायणी या विशेष भागात आपण भेटणार आहोत रीना सुभाष होडगे यांना. त्या सध्या मॅक्सिस इंडिया ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड या जागतिक मल्टीनॅशनल कंपनीत इनसाइड सेल्स इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.
त्यांना नुकतंच सिनियर लेवलवर प्रमोशन मिळालं आहे आणि त्या चीनला वेब गाईड असेंब्ली आणि इलेक्ट्रोमेकॅनिकल प्रॉडक्ट्ससाठी प्रशिक्षण घेत आहेत. हे प्रॉडक्ट्स मुख्यतः मेटल आणि प्रिंटिंग इंडस्ट्रीजमध्ये वापरले जातात. रीना यांचं शिक्षणही खूप प्रभावी आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण श्री गजानन विद्यालय इंचनाळ इथं झालं. माध्यमिक शिक्षण दादा देसाई हायस्कूल इंचनाळमध्ये झालं आणि उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी संभाजीराव माने ज्युनियर कॉलेज गडिंग्लज येथे घेतलं. त्यानंतर संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय महागाव इथून त्यांनी BE इलेक्ट्रिकल पूर्ण केलं. त्यांचं कामही खूपच खास आहे. मॅक्सेस इंडियामध्ये इनसाइड सेल्स इंजिनियर म्हणून त्या काम करतात. त्यांच्या भूमिकेत तांत्रिक कौशल्य आणि विक्री कौशल्य यांचं एकत्रित मिश्रण आहे. त्या ग्राहकांच्या तांत्रिक गरजांचा अभ्यास करतात, मार्केट ट्रेंड्सवर लक्ष ठेवतात आणि उत्पादने नियमनांच्या मानकांशी जुळवून घेतात. त्यांचा अनुभवही खूप महत्त्वाचा आहे. अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यात निगेन ग्रुपमध्ये 2 वर्ष ॲप्लिकेशन इंजिनियर म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मुंबईत स्थानांतर केलं आणि तिथं मॅक्सेस इंडियामध्ये गेल्या 3 वर्षापासून त्या काम करतायत. त्यांनी हे क्षेत्र का निवडलं याचं कारणही खूप मनोरंजक आहे. त्या सांगतात की या क्षेत्रात त्यांना तांत्रिक ज्ञान आणि ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. तांत्रिक आव्हानं सोडवत ग्राहकांना उत्तम उपाय देण्याचं समाधान त्यांना मिळतं. त्यांची मेहनत आणि कर्तृत्व यामुळं त्यांना मॅक्सेस इंडियामध्ये एम्प्लॉई ऑफ द क्वार्टर हा पुरस्कार मिळालाय. त्यांच्या कामगिरीमुळं त्यांना प्रमोशनही मिळालंय आणि चीनला जाण्याची संधी मिळाली. त्या सांगतात की त्यांच्या या यशामागे त्यांच्या पालकांचा मोठा प्रचंड आधार आहे. एका छोट्या गावातून मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत वरिष्ठ पदावर पोहोचण्याचा त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. रीना यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या पुढील यशस्वी प्रवासासाठी त्यांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. दर्शक हो, नारी तू नारायणी या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आता आपण डॉक्टर सीमा श्रीशैलप्पा साखरे यांची प्रेरणादायी कहाणी उलगडणार आहोत. त्या एक प्रशिक्षित प्राणीशास्त्रज्ञ असून पर्यावरणीय अभ्यास आणि प्राणी शरीर क्रियाशास्त्रात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. त्या नूल आणि गडिंग्लज इथे दोन्ही कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांचा शिक्षणाचा प्रवास खूपच प्रभावी आहे. त्यांनी MSc, B.Ed आणि PhD पूर्ण केला आहे. शिवाय त्यांनी योग शिक्षकाचा डिप्लोमा देखील केला आहे. त्यांच्या PhDचा विषय होता गडिंग्लज तालुक्यातील गोड्या पाण्याच्या स्रोतांवरील निवडलेल्या अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या संदर्भातील लिम्निओलॉजिकल अभ्यास. तसंच त्यांनी आपल्या मास्टर्स प्रोजेक्टमध्ये पुरुष पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीनं शारीरिक प्रोफाईल हा अभ्यास केला होता. त्यांनी कम्प्युटराइज्ड फायनान्शियल अकाउंटिंगचा डिप्लोमा देखील केलाय. त्यांच्या कामात योगाचा उपयोग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. योग विद्याधाम नाशिकमधून त्यांनी योग प्रवेश, परिचय आणि प्रबोध या स्तरापर्यंत योगाचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये सहभागी होऊन संशोधन पेपर सादर केलेत. त्यांचा एक पेपर हा फिलाडेल्फिया USA येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर झाला होता. त्यांना 2002-2004 दरम्यान शिवाजी विद्यापीठाची एकलव्य मेरिट स्कॉलरशिप मिळाली आणि 2004 मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संकल्प सांस्कृतिक उपक्रमांमध्ये प्रथम क्रमांक मिळाला. याशिवाय त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा कोर्स अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई येथून पूर्ण केला आहे. त्यांची संशोधन नोंद 4.12 इम्पॅक्ट पॉइंटसह आहे आणि त्यांचा RG स्कोअर 4.92 आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 18 संशोधन पेपर प्रकाशित केलेत. त्यांच्या एकूण 18 वर्षाच्या अध्यापन अनुभवामुळे त्या या क्षेत्रात तज्ज्ञ मानल्या जातात. सीमा साखरे यांच्या या प्रवासातून स्पष्ट होतं की त्यांनी पर्यावरणीय घटकांचा पाण्यातील जीवनावर होणारा परिणाम अभ्यासला आहे. योगावर आधारित त्यांच्या प्लॅटफॉर्ममुळे त्या शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी विविध तांत्रिक पद्धतींचा उपयोग करतात.
त्यांच्या या सर्व कर्तृत्वामुळं त्यांनी शिक्षण, संशोधन आणि योग या तिन्ही क्षेत्रात मोठं यश मिळवलंय. त्यांच्या कामाचा समाजासाठी खूपच महत्त्वाचं योगदान आहे. सीमा साखरे यांना आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. त्यांची प्रगती आणि कामगिरी पुढेही अशीच यशस्वी होत राहो. रूपा, आता आपण भेटणार आहोत सुजाता वसंत रेडेकर यांना. मुगळी, तालुका चंदगड हे त्यांचं गाव. त्या सध्या IBM इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये SAP ABAP कन्सल्टंट म्हणून काम करतात. त्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रात कार्यरत आहेत. हो, त्यांचा प्रवास खूपच कौतुकास्पद आहे. संगणक अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केल्यानंतर BCA बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स पूर्ण केला आहे. IBM इंडियामध्ये त्या SAP ABAP तंत्रज्ञानावर काम करीत आहेत. त्यांचं काम खूपच तांत्रिक आहे. त्या SAP मॉड्युलर्सवर आधारित रिपोर्ट्स तयार करतात. स्मार्ट फॉर्म्समध्ये बदल करणं आणि डायलॉग प्रोग्रॅम्सची मॉडिफिकेशन्स करणं या सर्व गोष्टींचा समावेश त्यांच्या कामात होतो. त्यांनी विविध SAP मॉड्यूलसाठी काम केलंय, जसं की MM, SD, FI, PP. IBM मध्ये त्यांच्या अनुभवाचा उपयोग त्यांनी अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये केला. उदाहरणार्थ मायक्रॉन टेक्नॉलॉजीज आणि BRP कॅनडा यासारख्या प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केलं आहे. त्यांनी SAP ABAP संबंधित समस्यांची डिबगिंग केली आणि IDOCS संबंधित त्रुटींचं निराकरण केलं. तसंच त्यांनी टेक्नो सायफर IT सोल्युशन्समध्येही काम केलंय, जिथं त्यांनी JBF इंडस्ट्रीज लिमिटेडच्या SAP प्रोजेक्टवर काम केलंय. त्यांनी ALV रिपोर्ट्स तयार केलेत आणि वेगवेगळ्या टायपिंग कोड्स वापरून विविध कार्य पार पाडलीत. त्यांची तांत्रिक कौशल्य खूपच प्रभावी आहे. त्यांना ABAP, PHP, C++ सारख्या प्रोग्रामिंग भाषांमध्येही प्रावीण्य आहे आणि SAP HANA-DB, Oracle DB यासारख्या डेटाबेसेसचीही माहिती आहे. सुजाता यांच्या या तांत्रिक ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा त्यांना SAP क्षेत्रात मोठं यश मिळवण्यासाठी झालाय. त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. दर्शक हो, नारी तू नारायणी या कार्यक्रमाच्या आजच्या शेवटच्या नारी आहेत दीपाली मलगोंडा पाटील. या हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थिनी आहेत. लिंगनूर गावच्या रहिवासी आहेत आणि आपल्या शैक्षणिक आणि खेळातल्या यशानं त्यांनी सर्वांची दाद मिळवली आहे. दीपालीचं प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर लिंगनूर येथे झालं. ती लहान वयातच यशस्वी होण्याची लक्षणं दाखवत होती. 5वीत तिने स्कॉलरशिप मिळवली आणि 6वीत डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत पुणे रिजनमध्ये तिची निवड झाली. 8वीत तिनं स्कॉलरशिप परीक्षा आणि NMMS स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं आणि 9वीत डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यात गोल्ड मेडल मिळवलं. ती या परीक्षेत गोल्ड मेडल मिळवणारी एकमेव विद्यार्थिनी होती. शैक्षणिक यशाबरोबरच खेळातही तिची कामगिरी उल्लेखनीय होती. 10वीत असताना तिने राज्यस्तरीय शूटिंग बॉल संघात स्थान मिळवलं आणि कबड्डीच्या विभागीय स्पर्धांमध्ये भाग घेतला. तिला कोल्हापूरमध्ये देश पातळीवरील वेलफेअर असोसिएशन कडून मानपत्र प्रदान करण्यात आलं. सध्या ती धारवाडमधील आर्यभट्ट कॉलेजमध्ये पुढचं शिक्षण घेतेय आणि तिचं पुढचं ध्येय सांख्यिकीमध्ये मास्टर्स करून केंद्र शासनाच्या सांख्यिकी विभागात करिअर घडवण्याचा आहे. दीपालीचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. तिच्या यशासाठी तिला खूप खूप शुभेच्छा. तिच्या मेहनतीनं आणि कर्तृत्वानं ती खूप पुढे जाईल यात शंका नाही. हो, तिला आमच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. तिचं ध्येय पूर्ण हो हीच आमची इच्छा. नारी तू नारायणी या शृंखलेत महिलांच्या कर्तृत्वाचा आलेख बघत असतानाच शुभसंगम दड्डी ज्वेलर्स तथा SSD ज्वेलर्सच्या या कार्यक्रमासाठी असलेल्या योगदानाचा आदरपूर्वक उल्लेख करायला हवा. समाजापुढे कर्तृत्ववान महिलांचे कार्य घेऊन येणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व घेऊन
त्यांनी आर चॅनलला मोठे पाठबळ दिलेले आहे. SSD ज्वेलर्सचे आम्ही आभारी आहोत.